सध्या पंतप्रधानांच्या कार्यालयात संचालक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकर परदेशी यांची आतापर्यंतची कारकीर्द पारदर्शकतेचं उत्तम उदाहरण ठरली आहे। पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त म्हणून डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी 23 मे 2012 ला सूत्र हाती घेतली आणि राजकीय दबावात त्यांची 10 फेब्रुवारी 2014 ला बदली करण्यात आली। पण या 18 महिन्यांच्या कालावधीत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई, पारदर्शक कारभार यामुळे आजही त्यांचं कौतुक होतं। त्यांच्या याच पारदर्शकतेची दखल घेत त्यांना भाजप सरकारनं थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नेमलं। तिथेही त्यांनी केलेल्या कामामुळे अल्पावधीतच त्यांची पदोन्नती होत त्यांना संचालक पदावर बढती मिळाली। या उमद्या अधिकाऱ्याच्या आदर्शाचं आणखी एक उदाहरण समोर आलंय। सरकारी नियमाप्रमाणे पिंपरीमध्ये आयुक्त म्हणून 18 महिने काम केलेल्या श्रीकर परदेशी यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं 90,000 रुपयांचा बोनस चेकद्वारे पाठवला, पण त्यांनी तो नम्रपणे नाकारलाय। केंद्रीय प्रशासकीय सेवेत असल्याचा संकेत पाळत त्यांनी हा बोनस नाकारलाय। दिवाळीमध्ये जे सालावादाप्रमाणे अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस दिलं जातं, त्यामध्ये या इथे श्री परदेशी साहेबांनी जे कामकाज केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांचा जो बोनसचा चेक होता 90,000चा, तोही इश्यू करण्यात आलेला होता, परंतु तो त्यांनी स्वीकारलेला नाहीये। तो आपण मनपाच्या कोषागारात जमा करत आहोत। पिंपरी चिंचवडच नाही तर जवळपास सर्वच ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार सर्वांनाच नकोसा झालाय। पण श्रीकर परदेशी यांच्यासारखे अधिकारी प्रशासनावरचा सर्वसामान्यांचा विश्वास अजूनही टिकवून आहेत। सरकारी कार्यालयामध्ये एखादं काम करायचं असेल तर सर्वसामान्यांना पावलोपावली भ्रष्टाचाराचा मुकाबला करावा लागतो। अशा स्थितीमध्ये श्रीकर परदेशी यांच्यासारखा एखादा अधिकारी सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण ठरतो। पण दुर्दैवानं असे पारदर्शक अधिकारी बोटावर मोजण्या इतकेच आहेत। त्याचमुळं श्रीकर परदेशी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची संख्या वाढावी हीच अपेक्षा सर्वजण बाळगतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत राऊतसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।